मिस केलं तुला माहितीये? प्रीतम, चेष्टा करतोस का माझी? एक कळतंय का तुला? मी इथे नव्हते ना म्हणून झालं हे सगळं. मी 2 दिवसांसाठी काय गेले माहेराला तर तर एवढं सगळं होऊन बसलं. बापरे, मला इतकी काळजी वाटली ना दादासाहेब तुमची. मला जसं समजलं तशी तडकाफडकी निघून आले. मी अगदी पळत माझ्या पायांनी आले. दामिनी, हे बघ आता श्रीकांत बरा होऊन घरी आलाय. त्याला घरात घेऊया आपण. तो आजारी आहे ना. हो, येऊ देत ना आत. दादासाहेब आत या. आणि हा, आता मी आली. हा, मी घेईन तुमची काळजी है ना. या. श्रीकांत, तू एवढ्या मोठ्या संकटाला सामोरा गेलायस. ते पार करून तू आज घरी आलायस. तुला उदंड आयुष्य लाभू दे. ये आता घरात ये. वेलकम. आईला बरं झालं मला डॉक्टरनी लवकर घरी पाठवलं. किमान इथं आल्यावर जरा फ्रेश तरी वाटेल मला. नाहीतर हॉस्पिटलमध्ये मनच लागत नव्हतं ग माझं. पारू आदित्य का नाही दिसत आहेत? सगळे तर घरी पोहोचलेत, मग हे तो का नाही आले अजून? त्याने तर या श्रीकांतला घरी यायचं कबूल केलं होतं ना. आता अचानक प्लॅन कॅन्सल केला की काय? कॅन्सल झाला असेल तर बरंच आहे. ते नाही आले तेच चांगलं आहे. नसता ताप वाचला त्या खाणेरड्या पारूचा. खरंच इथे या घरात मी परत येईन असं वाटलंच नव्हतं मला. तो दिवस या घरातला शेवटचा दिवस आहे असं वाटलं होतं. श्रीकांत, काय बोलतोय सरे? असा विचार मनात सुद्धा आणू नकोस. तू आता व्यवस्थित बरा होऊन घरी आलायस. आता तुला काहीही होणार नाही आहे कधीच. सगळी संकट टळली आहेत आता. आणि एखादं संकट आलंच ना तरी मी तुला काही होऊ देणार नाहीये. ते संकट येण्याच्या आतच मी उधळून लागेन.